कधीकधी एखादा व्हायरल व्हिडिओ ना, तो फक्त एक व्हिडिओ नसतो. त्यामागे खूप मोठी गोष्ट दडलेली असते. आज आपण मुंबईतल्या अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत, जिथे एका महिलेच्या संतापाने एका राजकीय मोर्चाचं पूर्ण चित्रच पालटून टाकलं. चला बघूया, नक्की काय घडलं. गेट आउट ऑफ ह्यो म्हणजे इथून निघून जा. हे शब्द होते एका प्रचंड चिडलेल्या महिलेचे. आणि हे कुणाला बोलले जात होते? तर थेट राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना. विचार करा, भर रस्त्यात एका मोर्चाच्या मधोमध घडलेली ही घटना. खरं तर एका मोठ्या राजकीय नाट्याची ही फक्त सुरुवात होती. पण हा सगळा प्रकार इतका अचानक का घडला? म्हणजे त्या महिलेच्या रागामागे नेमकं काय होतं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या मोर्चाचा मूळ हेतू काय होता हे आधी बघावं लागेल. कारण बघा, हा मोर्चा वरवर जरी महिलांच्या सन्मानासाठी दिसत असला तरी त्यामागे एक पक्का राजकीय अजेंडा होता. तर या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी होता नारी शक्ती वंदन अधिनियम, सोप्या भाषेत सांगायचं तर महिला आरक्षण विधेयक. आता हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. एक ऐतिहासिक कायदा आहे जो आपल्या विधानमंडळांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवतो. आणि हाच कायद्यावरून सगळा राजकीय वाद सुरू झाला होता. ओके, तर भाजपेने काय केलं? मुंबईच्या वरळी भागात एक जन आक्रोश महिला पदयात्रा काढली. यामागे ना एक दुहेरी उद्देश होता. एकीकडे त्यांना दाखवायचं होतं की ते नारी शक्ती म्हणजे महिला शक्तीच्या बाजूने आहेत, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना हे पण सिद्ध करायचं होतं की जे विरोधी पक्ष आहेत ते महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून महिला विरोधी आहेत. जांभोरी मैदानापासून हा मोर्चा निघाला आणि एक मोठं शक्तीप्रदर्शन म्हणून तो सादर केला जात होता. पण या सगळ्या राजकीय प्लॅनिंगला एक असं अनपेक्षित वळण मिळालं. म्हणजे असा एक मोमेंट आला जो कुठल्याच स्क्रिप्टमध्ये लिहिलेला नव्हता. आणि म्हणूनच तो इतका व्हायरल झाला. चला आता बघूया की त्या दिवशी नेमकं घडलं तरी काय. झालं असं की मोर्चाने वरळीतला रस्ता पूर्णपणे ब्लॉक करून टाकला होता. म्हणजे प्रचंड ट्रॅफिक जॅम. आता त्याच वेळी एक स्थानिक महिला जी जॉगिंगसाठी बाहेर पडलेली ती तिथे अडकली. साहजिकच तिचा संयम सुटला. ती त्या गर्दीतून कशीतरी वाट काढत थेट गिरीश महाजन यांच्या समोरच जाऊन उभी राहिली. आणि तिने थेट जवाब विचारला, काय चाललंय तुमचं, हे कळत नाही का? मग काय गोंधळ वाढला. पोलिसांनी मध्ये पडायचा प्रयत्न केला पण तिने त्यांनाही सुनावलं, शट अप, कुणी मला हात लावायचा नाही. तिचा राग इतका जास्त होता की तिथून पुढे गेल्यावर तिने रस्त्यावर बाटल्यासुद्धा फेकल्या. आता साहजिकच आहे, एवढा प्रकार झाल्यावर राजकीय वर्तुळात तर खळबळ उडणारच. एका सामान्य महिलेच्या या प्रतिक्रियेला मग राजकीय पक्षांनी आपापल्या सोयीनुसार वेगवेगळे अर्थ लावायला सुरुवात केली. आता इथेच खरी गंमत आहे. दोन बाजू बघा कशा तयार झाल्या. एका बाजूला विरोधी पक्ष, जसं की हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की या धाडसी बहिणीने भाजपचा खरा चेहराच समोर आणला. रोहित पवारांनी तर हजारो से भारी एक नारी म्हणत तिचं कौतुक केलं. आता याच्या अगदी विरुद्ध दुसऱ्या बाजूला होती भाजपची भूमिका. गिरीश महाजन यांचं म्हणणं होतं की अहो, ती महिला फक्त ट्रॅफिक जॅममुळे वैतागली होती, बाकी काही नाही. आणि त्यांचा जो मोर्चा होता तो महिलांच्या सन्मानासाठी एक यशस्वी आणि प्रभावी प्रदर्शन होता. आणि इथेच या पूर्ण कहाणीला एक उपरोधिक म्हणजे एक आयरॉनिक ट्विस्ट मिळतो. जो मोर्चा एका विशिष्ट हेतूने काढला होता ना, त्याचा परिणाम झाला मात्र अगदी उलटा, पूर्णपणे अनपेक्षित. या सगळ्या प्रकारामुळे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो की ज्या मोर्चाचा उद्देश मुळात महिलांचा सन्मान करणं होता, तोच मोर्चा शेवटी एका महिलेच्या त्रासाचं आणि तिच्या संतापाचं कारण कसा काय बनला. यालाच म्हणतात बुमरँग इफेक्ट. म्हणजे एखादी गोष्ट फेकायची एका दिशेने आणि ती परत येऊन स्वतःलाच लागते. इथेही तेच झालं. महिलांच्या हक्कांसाठी म्हणून विरोधकांना टार्गेट करायला काढलेला मोर्चा शेवटी एका महिलेलाच त्रास झाल्यामुळे आयोजकांवरच येऊन आदळला. जो मूळ मुद्दा होता तो तर बाजूलाच राहिला आणि पूर्ण चर्चेचा सेंटर पॉइंट बनला तो फक्त त्या एका संतप्त महिलेचा तो एक क्षण. आणि या सगळ्यामधून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. राजकारणामध्ये कितीही प्लॅनिंग करा, कितीही मोठा कार्यक्रम आखा, पण कधीकधी एखादा अनपेक्षित खराखुरा क्षणच सगळी कहाणी सांगून जातो. आणि तीच कहाणी जास्त प्रभावी ठरते. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?